सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रथमतः रंग देवता आणि स्थान देवतेला विनम्र अभिवादन करून श्रीदेव जैन भरतेश्वर आई भराडी मातेच्या पदस्पर्शाने पतिक पावन झालेल्या या निसर्गरम्याच्या मसुरे गावामध्ये या मसुरे देऊळवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे दिवाळी महोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात या ठिकाणी साजरा होतोय आणि या दिवाळी महोत्सवाचं औचित्य साधून आम्हा दोन मोहना आमने सामने डबलमारी भजन करून त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि जमलेल्या तमाम भजन रसिक मायबाप श्रोत्यांचं मनोरंजन करण्याच्या एकमेव हेतूने आज हा 2020 डबलमारी भजनाचा जंगी सामना या मधुरे देऊळवाडा ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित केलेला आहे। त्याबद्दल माझ्या बुद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मी तुम्हा सर्वांचे मनाचे आभार मानतो। सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। आई जैन भरतेश्वर देवाच्या चरणाशी प्रार्थना करतोय की तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य मिळो, तुमच्या नोकरी धंद्यामध्ये त्या परमेश्वराने बरकत देऊ आणि असेच बरकतचा कार्यक्रम तुमच्या हातून वर्षानुवर्ष व्हावे अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणाशी करतोय। आज 2020 डबलवारी भजनाचा जंगी सामना आणि तो सुद्धा आज आम्हा दोन मान्यवर गोवामध्ये मी स्वतः संतोष दत्ताराम जोई श्री मुदेश्वर प्रासादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट पुढे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मला पकवानाची साथ करतात आमच्या पुढेगावचा सुपुत्र सन्माननीय अक्षय मेस्त्री आणि मला या ठिकाणी सगळ्याची साथ संगत करतात आमचे परमवीर सन्माननीय संदेशजी पाटकर, त्याप्रमाणे माझी गोरख मंडळी यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतो। माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा सुप्रसिद्ध भजन सम्राट प्रकाशजी पाटकर बुवा यांचे पंढरजीच्या वंशाची ख्यातिकीर्ती या संपूर्ण भजन क्षेत्रामध्ये गाजते ते माझे परममित्र सन्माननीय व्यंकटेश धर बुवा त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय। त्याप्रमाणे त्यांचे पकवादवादक सन्माननीय सागर कदम, तबलावादक भावेश राण आणि त्यांचे सहकारी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय। आज या भजन रसिक मायबाप श्रोत्यामध्ये अनेक नामवंत भजनी कलाकार असतील, पकवादवादक असतील, दशावतारी कलाकार असतील, सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतोय। माता भगिनी सुद्धा या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय। आमचे परममित्र सन्माननीय गणेशजी आंगणे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय। त्याप्रमाणे या भजन क्षेत्रामध्ये पकवादवादक, तबलावादक, चकवावादक म्हणून ज्यांचं नाव संपूर्ण या भजन क्षेत्रामध्ये गाजतंय ते माझे परममित्र सन्माननीय पारेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय। अतिशय सुंदर प्रकारचा सावना मला मिळाला, त्यांचा सुद्धा मनस्वी आभार मानतोय। पुन्हा एकदा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय, सर्वांना लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करून शिष्याचा महामेरू बहुत जनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगेवरून ज्यांनी इतिहासाचं पान सोनेरी अक्षराने लिहिलं या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून 14व्या 64 कलेने नटलेल्या गणपती गणरायाला वंदन करून विजयी देवता शारदा मातेला नमस्कार करून आई भराडी मातेचे आशीर्वाद घेऊन श्रीदेव जैन भरतेश्वराचे आशीर्वाद घेऊन माझे ग्रामदैवत आई हेतुबाई श्रीदेव बुद्धेश्वर श्रीदेव कुळाचार्याच्या चरणाची नतमस्तक होऊन माझी गुरुमाऊली
धन्यवाद धन्यवाद. ह्याका म्हणतात सुरुवात. जोर करणार फक्त तुम्ही खालसून ताल धरीत राहा. या ठिकाणी सुरुवातीला बक्षीस आलेलं आहे. देऊळवाडा ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने माझ्यासाठी हे 501 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आले. त्याचप्रमाणे गौरव स्पोर्ट्स यांच्याकडून सुद्धा हा लक्ष्मी हार माझ्यासाठी आलेला आहे. त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतो. त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. धन्यवाद. खरोखर अतिशय सुंदर प्रकारचा हा माहोल. सन्माननीय दिलीप बागवे देऊळवाडा यांच्याकडून सुद्धा हे आशीर्वाद रूपी 200 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेले मंडळाच्या वतीने त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतोय. अतिशय सुंदर सुरुवात माझे परममित्र व्यंकटेशजी नर यांनी या ठिकाणी केलेल्या मनापासून धन्यवाद देतो. कारण परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. परमेश्वराचं नामस्मरण कशा पद्धतीने करायचं ते प्रत्येक बुवाच्या मतावरती ठरलेलं असतं नाही काय. काय काय जण ऑर्केस्ट्रा लावून करतात, काय काय जण देवाची गाणी म्हणून म्हणतात, काय काय गुलाबी साडी ह्याच्यावरून सुद्धा करतात नाही काय बुवा. अतिशय सुंदर सुरुवात आहे. कारण झटक मेकटा जोपर्यंत गावात त्या सुद्धा कार्यक्रमात मजा येत नाही. तुका बसून करून मजा का बघूया आता काय होता. आता किती उकळ घालतस. कारण नर तुझं नांगरा फर माझ्या वाढते गेलं जर मार्क तुला पोट भर. बघूया काय होता आता बघूया. टेन्शन घेऊ नको. जोईला काही घाबरण्याचं कारण नाही. कारण आम्ही सुरुवात सुद्धा करता आणि आजचा दिवस माझ्यासाठी चांगलंच कसं थोडंसं वाईट 19-20 असल्यामुळे थोडीशी मनात घालतो काय. तरी सुद्धा राजकीय क्षेत्रावरती काय बोलू नका म्हणून त्यांनी सुद्धा सांगितलं. निश्चितच तुमचा मान राखणार आम्ही. या ठिकाणी ज्यावेळी सुरुवातीला आम्ही आलो 8 वाजताचा टायमिंग आम्हाला दिलेला होता. कोण नाही होता सुरुवातीला. पण आता हळूहळू येऊ लागले. कोणी कोणी फोन करून सांगितलं थोडे जेवण आरामशीर येणार तरी झालं. तुझी बारी दुसरी या त्यामुळे अजून आरामशीर येतं का माहिती आहे. काय टेन्शन घेऊ नको. अतिशय सुंदर बारी होणार त्याबद्दल काय मात्र शंका आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद देतोय आणि या ठिकाणी सुरुवात जन्माची लाभली पुण्याई. 7 जन्माची लाभली पुण्याई. म्हणून झालो पालखीचे होई. म्हणून झालो पालखीचे होई. शांतमय मूर्ती वाटे सारगी. शांतमय
मागे उभा माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा सर्वदा तुला स्मरावे, सदा सर्वदा सदा सर्वदा तुला स्मरावे. नाम खंडित तुझे भजावे, नाम खंडित नाम खंडित तुझे भजावे, तुझ पाशी येऊनी काय ते मागावे, तुझ पाशी येऊनी काय ते मागावे, तुझ पाशी येऊनी काय ते मागावे. तुझे मंगल नाम मुखी रुळावे, तुझे मंगल नाम मुखी विघ्न हरत्याशी शरण जावे, विघ्नाची शरण जावे, विघ्न हरत्याशी शरण जावे.
करावे जन्मोजन्मीचे सार्थक करावे जन्मो जन्मांतरीचे सार्थक करावे जन्मोजन्मांतरीचे सार्थक करावे सदा सर्वदा सदा सर्वदा सदा सर्वदा नाम तुझे गावे. वरदे राम पंढरीनाथ महादेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ श्री भूतेश्वर श्री भूतेश्वर श्री रामेश्वर श्री स्वामी श्री कुळाचार्य महादेव जय परमेश्वर माय माऊया देवाई आई भराई आई शिवराई आई महालक्ष्मी देवते माते तुझा छत्रपती शिवाजी महावीर छत्रपती संभाजी पूर्वज सुप्रसिद्ध भजनकार भजनरत्न श्रीमान श्रीधर मुरगेकर बजरंग गणपती बाप्पा भारत माता की जय प्रभु रामचंद्र की जय. धन्यवाद बुवा. अतिशय सुंदर सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे. मनापासून तुमचे आभार मानतोय, कारण जशी भजनाला सुरुवात पाहिजे तशी आपण या ठिकाणी सुरुवात केली. पण ज्या कामासाठी या ठिकाणी बुवाला आम्हाला आमंत्रित केलं ते परमेश्वराचं नामस्मरण निश्चितच पिक्चरची गाणी व्हायला पाहिजे. पण कधी त्याचा टाइम दिलेलो नाहीतर नरजन्म लाभलो म्हणता, म्हणजे त्याचं नाव नर ना 184 योनी पार करून हा नरजन्म आम्हाला लाभला, म्हणजे छाती ठोकपणे सांगता, म्हणजे हो नर ना उंडीलचो पाडो हो. हा म्हणजे तुका माका काय म्हणाचा वा. असे सुज्ञ भजन रसिक श्रोते जोपर्यंत नाही तोपर्यंत मजा येऊशीच नाही. कारण उडव शेलाव पेटाव खजलाव ह्या जोपर्यंत बुवाच्या कानात हे शब्द पडत नाही तोपर्यंत त्याला चेव फुटत नाही. होय बरोबर. म्हणजे भजन रसिक जसा असताना तसा त्यांना देवताच लागताना. आता तुका कसा 100 रुपये दिल्यानी तुका म्हणत्यानी काय, अरे गुलाबी साडी आणि लाली लाल लाल काय का माका माहिती नाही बाबा, ह्याच्या मॅसून मी लांब असतोय जरा. बाकी अतिशय परफॉर्मन्स चांगला बुवा. महिला वर्गाचे सुद्धा चांगले आभार मानलं. काय औषधी तुमचे आभार मानावे तेवढे म्हणतात थोडं. या ठिकाणी केदार सावंत यांकडून आई भराडी मातेसाठी गाणं म्हणा यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय सांगेल औषधी तुमचे आभार मानावचे तेवढे थोडे, कारण सरकारकडून तुमका 1,500 रुपये मिळालेले. एका रात ते तुमका जेव्हा जाहीर झाला 1,500 रुपये त्यापासून ह्याची झोप मोड झाली. त्याच्या पदरात काय नाही ना. बरं मंडळात 500 रुपये दिले ते वरच्या खिशात ठेवला. सुटे जेवढे देतो 100 तेवढे पेटीत ठेवता. बाकी पोचलेलो बरोबर तू
हा चिल्लर दिली आणि ते घेत ठेवला. हा बाकी गाडी मोठा मोठी ती खिशात. बाकी बरोबर. अतिशय सुंदर बुवा, मनापासून तुमचा आभार मानताय. कारण जसे वजनाची सुरुवात होईल तशी तुम्ही सुरुवात केलेली आहे. बाबू शरद पवार यांचा आवाज काढणे सन्माननीय नचिकेत साळकर यांच्याकडून. राजकारणावर बोलू नका, फक्त आवाज काढा. हा म्हणजे राजकारण्यांचे आवाज काढला तरी झाला, पण बोला नको त्यांच्यावर काय. हा यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आहे, स्वीकारतोय. सन्माननीय सतीजी सुर्वे यांच्याकडून सुद्धा आई भराडीवरती गाणं सादर करा. आई भवानी आई भवानीवरती गाणं गा. यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आले, स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय बुवा, माणसाचा जो जन्म मिळालेला ना बुवा, ह्याच्या माणसानं कधीच गर्व करता कामा नये. कारण मरण कधी आहे सांगता येतं ना. जन्म आणि मृत्यू हे असे पावले कधी येतील आपल्याला सांगू शकत नाही, नाही काय. जर मरण जर यायचं असाल तर यमदेव आपल्या शर्टाचा पटान सुद्धा लावू देत नाही, नाही का बुवा. आणि बुवा मेल्याच्या नंतर आपण तुका वाटत काय डायरेक्ट आपण स्वर्गात जात आहोत, कुणी समजू जाते. डायरेक्ट आपण स्वर्गात जाऊ शकत नाही. मेल्याच्या नंतर काय बुवा, अतुर्नाथ माणूस जर खेळलेला असत ना तर यमदेवा संग दोन जण ते हे असत येणारे काळे कुट्ट भिन्न ते बाजू बसलेले असत हृदय. आणि त्यांना बघूनच मनुष्य घाबरताना त्याचो प्राण निघान जाता. तो काय डायरेक्ट वर नसता, फक्त 2.5-3 तास बाहेर असता. आणि मग 13 दिवस परत तो घरात येतात. आणि 13 दिवस झाल्याच्या नंतर परत त्याला घेऊन जाता. आणि जाता जाता बुवा वाटेत त्याला विंचू सर्प असे दंश करीत असतात बुवा, दंश करीत असतात. तो ताबडतोब वरती जात नाही. जेव्हा तुझे जेवढ्या कर्माची फळा जेवढी पुरी होतली तेव्हा तुझा वर नेतो. पाण्याचं घोट सुद्धा पाजणार नाही. आणि यशो यातना करीत तुका वर घेऊन जाणार. तुका वाटला असा की मी हय भजनात हय, काय नाही. तुका वाटत असा हय भजनात, मग सांगलंच ना ही बारी तुका वाटला नाट्यावरती आमचा कायो पेवा गावात नाही. नाही देवाच्या मनात नाही तसा. त्यासाठी परफॉर्मन्स चांगलं होयो त्याच्याकडे. ती बारी भरणावरची असं नाही तर घरातली असं नाही, परमेश्वराचा नामस्मरण करता ह्याच श्रेष्ठ. हा मग सांगितलं बुवा पैसो 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 काय नाही बुवा. पैशापेक्षा बुवा ही सोन्यासारखी माणसं आपल्या आयुष्यामध्ये आली आहेत ना, ती सोन्यापेक्षा जास्त महत्वाची आहे. कारण कळस जरी सोन्याचा असला तरी मनुष्य नतमस्तक होते वेळी बुवा त्या दगडाच्या पायरीवरती नतमस्तक होतो. एवढा सोना घेऊन जाणार नाही. अरे सोन्याचं दात जरी बसवलेलं असलं तरी सारी भरताना सोडून बघतं. गावलं तर गावलं 90चा भागा काय का बुवा. आता ही पद्धत सुद्धा येते. लाडकी बहिणी लिहा, लाडके भाऊजी ही सुद्धा ये, लाडके जावई त्याच्यासाठी फॉर्म भरतो सुद्धा. काय त्याचा फॉर्म अटी सुद्धा लाडको जावई ह्याच्यासाठी काय 15 ते 2-3 वर्ष त्यांनी सासरवाडीला वास्तव्य केलेलं पाहिजे. बायको बरोबर 1-2 तास तरी त्यांनी भांडलं पाहिजे. हा असे नियम येऊचे. ते नियम इल्याच्या नंतर तुका ते चालू होणार टेन्शन. हा टेन्शन घेऊ नको बा. शंभू बैलाचे चालक संकेत परब उर्फ हुळा शंभू बैलावर गाणं म्हणणे यासाठी हे 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जेवढ्या तुमच्या फरमाईश आहेत जोईल निश्चितच पूर्ण करणार, पण परमेश्वराचं नामस्मरण याला पुढे कुठेतरी जास्त किंमत आहे, नाही का. धन्यवाद. भजन नोटेशन या ठिकाणी सुरुवात करतोय. थोडासा पेटीचा आवाज, थोडासा आणि माझा आवाज या ठिकाणी सुरुवातीला
बक्षीस दिलं की भवानी वरती कुठलं तरी गाणं म्हणा. त्या भवानी मातेसाठी एक गीत सादर करतोय आणि नंतर भजनाला सुरुवात करतोय. बुवा जसा तुम्ही चलतलास तसं मी चलतलंय, त्यामुळे काय टेन्शन घेऊ नको बुवा. टेंशन लेने का नहीं, सामने वालों को टेंशन देने का. हा आई भवानीचा गोंधळ या ठिकाणी करतोय आणि नंतर नोटिसला सुरुवात करतोय. हॅलो. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. गाणं जर म्हटलं ना तसा काळजात जाऊन भिडवा गया काय काय. ते भक्तकडेतून म्हणतं काय आवाज आहे, ते भक्तकडेतून म्हणतं. म्हणजे त्याचा आवाज तसा गडगड 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 फिरवा करू. काय बुवा उद्या आमचा तत्ववादक योगेश परब त्याचं लग्न, आवाज येतात सगळे हळदीचो. हा उद्या यायचा परत, म्हणजे जाऊन परत माझा यायचा लग्न. या ठिकाणी वातावरण बघून अतिशय मनाला समाधान वाटतं. कारण का मसुरे देऊळ गावामध्ये आले तर तिथं वेगळं वातावरण आणि प्रत्येकाचे चाहते वेगवेगळे असते. दिवाळीचा कार्यक्रम त्याचमध्ये निवडणुकीची धावधूम आता स्त्रीचा लागू असल्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही. तरी सुद्धा झालेला आवाज तुम्ही सर्वांनी गोड वाजवून द्या आणि सर्वांच्या चरणाची नतमस्तक होऊन मी माझ्या पुढील सभेसाठी बारामतीला जाणार होते. धन्यवाद. आपला
जेणू काम तेणू बिजा करीत तो गोता आहे. जसा तुझा तू गाणी म्हणतलस पेटी वाजवण्याची कला अतिशय सुंदर आहे. बुवा आणि बुवाना त्यांची साथ संगत सुद्धा अतिशय चांगली आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या या बुवांसाठी धन्यवाद. या ठिकाणी आमचे परममित्र तत्ववादक दिनेशजी पाळेकर आपल्या युट्यूब चॅनल सहित या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय. त्यांचे सुद्धा टाळ्यांच्या गजरात एकदा जोरदार स्वागत करा. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. मनापासून त्यांचे आभार मानतो. प्रेम पनी पमरी पमरी निसारे माप प्रेम पनी पनी सा पनी सारे सानी पमरी रेम पनी पमरी निरे गणपती बाप्पा मोरया. बाप्पा मोरया. नाच नाच रे गजानना वाजे
बघायला सांगलंच ना, खाली खाली वर. बरोबर झाला, सेटलमेंट झाली बरोबर. हा हा बुवा, त्यासाठी 500 रुपये जेव्हा आपण मागताव ना दुसऱ्याकडे, तेव्हा तिचे फेड रुपये. हा नर सन्माननीय गणेशजी आगणे यांच्याकडून रामदासजी आठवले साहेब यांचा आवाज काढा, यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आगणे साहेब, आचारसंहिता काय लपडा त्यांना पुढं देवा द्या का, चाय द्यावा, जरा गरम करा द्या का. मसुरे गावचे ग्रामदैवत श्रीदेव जैन भरतेश्वर यांच्यावरती सुद्धा गाणं बोलणे सन्माननीय तुषार व दुर्वा परब यांच्याकडूनही आशीर्वाद रुपी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा या ठिकाणी अतिशय सुंदर बुवा सुरुवात केलेली आहे, मनापासून धन्यवाद देतो. काय बुवा, आज आपण म्हणतो की महिला वर्ग बायडीसाठी येत नाही, कार्यक्रमासाठी येत नाही. काय आता तुम्ही बारी झालेली ऐकताच, महिला जेंट्स लेडीज बारी ऐकलात ती कशी येतील मला सांगा. येतील नाही बुवा, त्यासाठी काहीतरी देण्याची वृत्ती पाहिजे, आपल्याकडे काहीतरी चांगलं देण्याची वृत्ती पाहिजे बुवा. माता भगिनी या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत, मनापासून त्यांचे आभार मानतो. कारण बुवा हे भजन पूजन जे चालू आहे, आपण हे परमार्थ जो करतो तो फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवावरती आपण करतो, नाही काय. आज आपण हे मराठी म्हणून या महाराष्ट्रामध्ये ताट मानेने जगतो, त्याची कोणाची जर श्रेय द्यायचं असेल तर ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना द्या, बरोबर नाही. कारण आया बहिणींची इज्जत करणारा एकमेव राजा या महाराष्ट्रामध्ये जन्माला तो म्हणजे माझा छत्रपती शिवाजी राजा. हो बुवा, कल्याणच्या सुभेदाराची सून एका मावळ्याने नजराणा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर पेश केली. त्या मावळ्याला वाटलं होतं की राजे त्या अबलेचा उपभोग घेतील, पण महाराजांनी तसं न करता त्या अबलेची खाना नारळानं ओटी भरली आणि परत
तिच्या राज्यामध्ये पाठवून दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुखाने काय उद्गार निघाले असतील तर अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती वदले छत्रपती वदले छत्रपती बुवा का परस्त्रीला माता मानणारा राजा या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला बुवा मग तुम्ही बोलता बोलता बोललात की बुवा आज या आपले हिंदू धर्म नाही काय उठणं लावलास काय तुम्ही माका विचारला नाही काय आणि परत त्याचा काय परिणाम झालो ह्यो काय सुद्धा माका विचारला तुम्ही लावला उठणं तुमचा काय फरक पडलो काय फरक पडलो काय त्याच्यात काय जाणवला हा डुप्लिकेट ह्याचा सुद्धा डुप्लिकेटच गावला अरे आता तो मालच करलो डुप्लिकेट हा कारण आज माल सगळं डुप्लिकेट असल्यामुळे काय आज फाटक्यात जास्त किंमत हा नाही काय चांगला तुम्ही घेऊन गेला तुमचा बाजारात चांगला गावाचा नाही उठणा तास सुद्धा डुप्लिकेटीला नाही काय उठणा तास सुद्धा डुप्लिकेटीला बुवा म्हणजे विचार करा बुवा आज बाजारात तुम्ही जर चांगली पॅन्ट जर खरेदी करून जर गेलात तर त्याची किंमत 500 रुपये पण फाटलेली नको त्या जागेवरची पॅन्ट जर तुम्ही घेऊन खरेदी करून गेला तर बुवा त्याची किंमत 1000-2000च्या लेवलला म्हणजे आज बुवा सत्य खय रावला आणि असत्य खय रावला आता बघ ज्याची कमार 38ची आहे तो 40ची पॅन्ट खरेदी करता काय त्याचा उपयोग हा काय तो बरं त्याच्या ढुकण्याच्या खालीच असणार भाकरराळाच्या खाली ती पॅन्ट त्याच्यावर पट्टो नाही काय नाही त्याच्या भाकरराळाच्या खालीच असणार ती पॅन्ट आणि तो सत्यनारायणच्या पूजेत पाया पडा बुवा वाकुलो एकदा पाठच्या दर्शन घेऊची गरज नाही पाठच्या लांबसूनच हात जोडायचे सत्यनारायण हे उघड्या डोळ्यांनी सळ आमचा बघवत नाही मी काय वाटेक लागले आजकाल परिस्थिती बदललेली आहे बुवा टिकवायचं असेल तर आपला धर्म टिकवा लक्षात घे बुवा टिकवायचं असेल तर आपला धर्म टिकवा पण आपल्याला धर्माला ग्लानी येईल असं कोणी समाजामध्ये वागू नका आपल्या धर्माला ग्लानी येईल असं कोणी वागू नका आपण म्हणतो नाही काय आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज परत या महाराष्ट्रामध्ये जन्माला यायला पाहिजे अरे छत्रपती शिवाजी महाराज जन्मात येतीलच कसे जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर जर जिजाई माता जर जन्मात गेली तर छत्रपती शिवाजी महाराज जन्मात गेले आज बुवा जमानो बदललेलो आज सावली सगळ्यांका होईया सावली सगळ्यांका होईया पण झाडाला कोण बघित नाही अन्न सगळ्यांकाच होया अन्न सगळ्यांकाच होया पण शेती करू कोण बघत नाही सून सगळ्यांकाच होईया पण मुलगी जन्मात घालू कोण बघत नाही सत्य परिस्थिती आज बुवा चाय सगळ्यांकाच होईया पण भजन कोण ऐका बघित नाही बरोबर चाय सगळ्यांकाच होईया पण भजन कोण ऐका बघित नाही ही बुवा जगाचं रीतच हा चाय भेटता ना सगळ्यांका हा कारण आमचे बुवा सुद्धा चायला लय लांबपट हो चायला लय लांबपट ते काय सांगल्यात माका लग्नात म्हणता काय तर पोरगी बघून गेलेलो आणि काय रे झाला लग्नात गेले निघय हा पगार म्हणायला लागलो 1 लाख पगार हा पण हातात कापून हातात 80,000 येतात किती 8,000 म्हणजे एकदमच कमी सांगलं रे गुलामा 8,000 कापून येतात म्हणजे ह्यो म्हणता काय व्हॉट्सअप वर कोण हा ग्रुप ऍडमिन म्हणजे माझ्या हाताखाली कामगार किती आहेत ते बघ हा पेटव ना पेटवल्याशिवाय तसं जाऊ जाई ना हा काय माहिती ह्याचा कसा स्वतःचा ठेवायचा झाकून दुसऱ्याचा बघायचा वाकून काय मग काहीतरी सांगितलंस तू काहीतरी बोलता बोलता बोललं सगळं पॉइंट लिहून घेतलं काय एक दिवस काय झाला लग्न झालेला जोडा बाजूक होता ह्याच्या बाजूकच होता मग सांगलं ना भाभी बाजूक राहता ह्याच्या म्हणून तर लग्न झाला जोडा बाजूक राहता ह्याचा सुद्धा नवीन नवीन लग्न झालेला आता दोघांचा वाढदिवस 1 दिवस फरकारी लोक येतो वाढदिवस 15 तारखेक ह्या जोडप्याचा वाढदिवस 16 तारखेक या जोडप्यान काय केलं नवरो एवढो त्या बायकोवर प्रेम करणारो निघालो त्यांनी काय केल्यान अगदी त्या बायकोचा वाढदिवस असो साजरो केल्यान की असो त्या पलंगावर गुलाबाचो पाकळ्यो हतरल्यान आणि वाढदिवस साजरो केल्यान शेजाराची नसाय शेजाराची नसाय कशी असतात ती बघा बाजूच्या भाभीन
भैया बाबीन पलंगावर गुलाबाची फुला हतरून वाढदिवस साजरा केला. ह्याच्या पोटात दुखोक लागला. वहिनी येऊन घराकडे सांगतात, अहो वेंकी बाजूच्या भाभीने कसा वाढदिवस साजरा केला माहिती आहे? तो म्हणता कसो केल्या? माका योग गावला नाही, निदान बघूक तरी गावला असता. पण माका म्हणता जाव गावला नाही वाढदिवसा. काय म्हणालो वाढदिवस साजरा केल्यान गुलाबाची फुला हतरल्यान आणि त्याच्यावर वाढदिवस साजरा केल्यान आपलो वाढदिवस उद्या काय करूया? वो म्हणालो काय करणार? वो त्याचो गुलाबाचा धंदो म्हणून तरी गुलाबाची फुला हतरल्यान आपल्याला शक्य काय? आपलो मिरचीचो धंदो. काय केलं रे? मिरची हतरलं म्हणजे काय? मी चष्मा लावल्याशिवाय मागा ते दिसता म्हणजे कसा काय? हा नाही ती एखादी उंडलातली होती खरोखर भजन रसिक होते असे वय ना काय उडव पेटव शेलाव या सगळ्याकडेच वया. मध्यंतरी राजापुरात आमची बारी. एक 7:45 होलं तकडून म्हणता ओ बुवा पेटव, दुसरं म्हणता शेलाव, तिसरं म्हणता डांबार लाव. एका कोणीतरी 20 रुपये ह्याका हाणून दिल्याने तुम्हीच मी होती ना माझी बारी. ह्याका कोणीतरी 20 रुपये हाणून दिल्याने म्हणालो बुवा मुळा खात घाल. गेलो कर्मात काय मुळा खात घालतो? त्यांनी काय केलं? आपल्याकडचे 20 रुपये होते ते त्याका दिल्या. हे 20 आणि तुझ्याकडचे 20 40 कर आणि तुझं तूच घालून मी माका 20 रुपये मुळा खात घालून. मग किती 40 घातलं जमला तुका रे? 500 तो 500 काय मुळात काय तू खय वाद घातली 1000 दिले तर ना बोलायचा भरपूर आपण टाइम होता भरपूर ना परत ह्यो मनात अधिक टाइम घेतल्या. काय गावला रे? गावला खायराचा मुळ नाही तो गाडीत ओढून सुद्धा मुळात काय तो झेंड्यात सुद्धा हात घालणार बुवा तो नाही. बरं ह्याच्या लग्न झाल्याच्या नंतर एकदा जोडा बाहेर पडला. पाया पडा पाया पडा बाहेर पडला. गावात देवदेवतांची देवस्थानांची पाया पडा घेऊन वहिनी आमची म्हणता अहो चांगल्या कामाला बाहेर पडल्याच्या नंतर पहिलं देवदेवतांच्या पाया पडावं मग पुढचं चांगलं काम होतं. ह्यो म्हणालो काय नाही देवदेवतांच्या पाया पडान काही एक होत नाही. हो जेव्हा लग्न जमलं तेव्हा मी सगळ्या देवांच्या पाया पडलोय. काय झाला? जाता जाता मार खाल्या ना. नया है बाकी बुवा परफॉर्मन्स उत्तम आहे. गजराला सुद्धा 35 मिनिटं दिली. काय टेन्शन घेऊ नको. तुझा बिंदास काय करू आता कर. मी बुडचून तेवढंच करतो आणि पाचून तेवढाच करते. त्यामुळे मी अजिबात बेरकाटा ठेवतोय ना. तू काही करू नको. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा.
सिंहासनाधीश्वर राजा शिव छत्रपती महाराज की जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय शिवाजी शाबास गेलो खाय तो काय ना भियान तर खायला ना गेलो हरारी ना गेलो तो त्याचा कसा झाला त्याका वाटला काय मी घाणी म्हटल्याच्या नंतर ह्याका मी आडवं करून टाकतोय होय तसं तुका आडवं होणारो काय मी जुना हाडा का एकच वादा आमचे अमोल दादा यावरती गाणं बोला सन्माननीय नील बागवे यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे स्वीकारतोय या ठिकाणी भजन रसिकांनी दशावतारी नाट्य कला प्रेमींना या ठिकाणी एक कळकळीची विनंती आहे दशावतार 18 नोव्हेंबर रोजी दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे तरी नाट्य रसिकांनी याची नोंद घ्यावी तसेच 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 वाजता बुवा श्री भूपेंद्र परब यांचं सुस्वर भजन होणार आहे तरी भजन रसिकांनी त्याची नोंद घ्यावी आंगणे ग्रामस्थ आंगणेवाडी यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 तसेच आंगणेवाडी येथे श्री देवी भराडी मातेच्या 18व्या कलश वर्धापन दिनानिमित्त 17 नोव्हेंबर रोजी रात्र ठीक 9 वाजता बुवा श्री अनिल गोसावी विरुद्ध बुवा श्री अजित गोसावी विरुद्ध बुवा श्री रुपेश देशमुख या संगीत रत्न बुवांचा संगीत भजनाचा सामना होणार आहे तरी सर्व भजन रसिकांनी याची नोंद घ्यावी अशी या ठिकाणी आंगणे ग्रामस्थ परिवारातर्फे या ठिकाणी सर्वांना विनंती केलेली आहे अतिशय सुंदर आणि स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आंगणे ग्रामस्थ यांनी राबवलेला आहे या सर्व कार्यक्रमाला सर्व भजन प्रेमींनी आणि नाट्यप्रेमींनी याचा आस्वाद घ्यावा अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती करतोय धन्यवाद 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 बुआ काय माहिती है अपनी जिंदगी एक संग है अपनी जिंदगी एक संग है जब तक अपनी बीवी अपने संग है सीता से प्यार किया तो राम बन गए लक्षात घे बुआ सीता से प्यार किया तो राम बन गए राधा से प्यार किया तो श्याम बन गए जबरदस्ती से प्यार किया तो आसाराम बन गए और किसी से भी प्यार नहीं किया तो बाबा रामदेव बन गए तू केलं कोणावर प्रेम अरे माका वाटता शतक महोत्सव साजरा करू तो लागा सन्माननीय सुप्रसिद्ध भजनीबुवा अनिल बागवे यांच्याकडून आशीर्वाद 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या अमित बागवे यांच्याकडून सुप्रसिद्ध भजन सम्राट अमित बागवे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 का बुवा प्रेम ह्या सगळ्यांनी जिंकतील प्रत्येकाने आपापल्यावर करू पाहिजे नाही काय पण का आपला माणूस बघून करू पाया नाही तर उगाच प्रेम करू सगळ्याच्या नंतर जो तो उठात नाही वाटेल लागत तसा नाही पण बुवा प्रेम प्रत्येकाने आपल्यावर केलं पाहिजे पण प्रत्येकाने प्रेम पहिलं कोणावरती केलं पाहिजे तर तिने ज्या मातेने आपल्यासाठी जन्म दिला ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी या मानाच्या सन्मानाच्या खुर्चीवर आपल्याला बसवलेला आहे बुवा त्या आई वडिलांचा मान सन्मान करा आयुष्यात तुम्हाला बुवा कधी मागे वळून बघण्याची पाळी येणार नाही बंधनाच्या माध्यमातून एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपल्या आई वडिलांची मान समाजामध्ये कुठेतरी खाली जाईल एवढ्या पातळीला कधी कुणी वागू नका कारण ज्या झाडाने आपल्याला सावली दिलेली आहे बुवा ज्या झाडाने आपल्याला सावली दिलेली आहे ती पानं ज्यावेळी खाली गळून पडतात बुवा त्या पानावरून ज्यावेळी आपण चालतो त्यावेळी 1000 वेळा विचार केला पाहिजे की ज्या पानावरून आपण चालतो त्याच पानाने एक वेळ आपल्याला सावली दिलेली आहे बुवा ते विसरता कामा नाही काय आई ती आई आहे बाप तो बाप आहे नाही काय आई आपल्या अन्नातला एक घास बाजूला ठेवून आपल्याला देते ती आपली जन्मदात्री आई आहे विज्ञानाने बुवा सगळ्याचा शोध लावला मोबाईल मला सांगितला बारक्यात त्या मोबाईलचा शोध सुद्धा बुवा विज्ञानाने लावला एका जागेवरती बसून आपण अमेरिका इंग्लंड लंडनच्या व्यक्तीशी आपण संभाषण साधू शकतो पण
बुवा विज्ञानाने एकाच गोष्टीचा कुठला शोध लावला नाही, तो म्हणजे शोध ज्या मातेने आपल्याला जन्म दिला त्या आईच्या शरीरातील 4 रक्ताचे थेंब आटवून एक दुधाचा थेंब त्या मातेच्या स्तनामध्ये कुठून निर्माण होतो याचा शोध अजून बुवा विज्ञानाने लावलेला नाही. बोला, ह्यालाच परमेश्वर म्हणतात, ह्यालाच परमेश्वर म्हणतात. आपण म्हणतो देव नाही, देव नाही, देव नाही. अरे देव कुठे नाही बुवा, चराचरामध्ये परमेश्वर व्यापलेला आहे. चराचरामध्ये परमेश्वर आपल्याला आहे. त्या परमेश्वराची आपण सेवा केली पाहिजे. बुवा आपण पिक्चरची जेवढी गाणी म्हणतो ना, बुवा आपण पिक्चरची जेवढी गाणी म्हणतो ती आपण आपल्या आई वडिलांसाठी जर एखादं गाणं म्हटलं ना तर ती सगळी पिक्चरची गाणी त्याच्या पुढे ठेव आहे. बुवा किती तुम्ही पिक्चरची गाणी म्हणा, पिक्चरची गाणी आज येतील उद्या जातील, पण आई वडिलांचे आशीर्वाद आपल्याला बुवा या जगामध्ये नाच मानेने जगायला शिकवतील. म्हणून बुवा त्या मातेसाठी एक गीत सादर करतोय. काय आईचे बोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल. बाबाने केलेले त्याग बुवा आपण कदापि मोजू शकत नाही. म्हणून काय म्हणतोय बघ, आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल. कसा लावाल तुम्ही अंदाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा आपल्या बापच्या मंदिराचा पाय आहे बुवा, एवढं विसरू नका. काय म्हणतो आईने देह तुझा घडविला, बाबाच्या कष्टाने तो वाढविला, आईने केले तुला संस्कार, बाबाने केलेला तुझा भार, आईने घास तुला भरविला, बाबाने देह त्याचा शिजविला, गौरी आईचा पदर झाला, घामाचं भिजरी बाबा दोन आला, आई भिजरी तुझा चंदन केला, तुझ्यासाठी बाबा घोडा झाला, आईची जागरी किती हात, बाबाने जोडले किती हात, पांग फेरतील कसे दोघांचे, मोल लावशील कसे प्रेमाचे, कोणी मिळेल का तुला पाहता. आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल. कसा लावाल तुम्ही अंदाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आपल्या जन्मदात्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. बुवा ही जी गाणी आहेत ना, नवीन पिक्चरची गाणी आहेत ना बुवा, कितीही म्हणा तुम्ही. आता हे नवीन गाणं या गेला काय का नवीन गाणं बुवा काय
प्रेमवर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेमवर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं कसारी करुण तूच म्हणते कसार मला कसारी करुण तूच म्हणते कसार मला पाकरा गाणी येतली जातली पुढच्या वर्षी बघलं तर दुसरा खायचा तरी येतला पाकरा जा आदर केलं तुझा उद्या दुसरा खायचं हा 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 हॅलो हॅलो होय होय पेटवतोय हा 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 काय दाखवणार का दादा कोणत्यावर भराडी आई ते खास अमोल दादा ले नावास भराडी माते ते खास अमोल दादा ले नावास या मथुरे गावात एकच वादा आमचे अमोल दादा एकच वादा आमचे अमोल दादा एकच वादा आमचे अमोल दादा दादांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा आणि ज्यांनी कोणी म्हणायला सांगितलं ना त्याच्यासाठी या गाणं दुकाडवा याला उंबऱ्यासारखा दुकाडवा याला उंबऱ्यासारखा मित्रवन्यामध्ये मित्रवन्या
होतो तिला आता तेव्हा टप 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 कर जोर लावा पडो आज मला नाचता सांगते हा शंभू देव